गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. राज्यभरामध्ये 7 तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. या काळात बाप्पांची पूजा करण्यासोबतच त्यांना नैवेद्य दाखवला सुद्धा जातो. कोणत्याही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्यांना नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पांची पूजा करताना त्यांना नैवेद्य दाखवणं फारच महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे, पण या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाप्पांना खूप आवडतात. मोदकासोबत तुम्ही हे पदार्थही गणपतींना अर्पण करू शकता. त्यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत किंवा त्या कोणते नैवेद्य जे आवर्जून आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना आपल्याला दाखवायचे, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि बाप्पांची अखंड कृपा राहणार आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात पहिला नैवेद्य जो आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तो म्हणजे मोतीचूरचा लाडू. गणपतीला मोतीचूरचा लाडू खूपच आवडतो. असं मानलं जातं की मोतीचूरचा लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात आणि बाप्पांच्या कृपेने आपल्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्यही कायम टिकून राहतं. त्याचबरोबर दुसरा नैवेद्य जो आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तो म्हणजे खिरीचा नैवेद्य. जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या येत असतील, आलेला पैसा टिकून राहत नसेल, पैशाला पैसा लागत नसेल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आलं असेल, तर तुम्हाला आवर्जून गणपतीला खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा. असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते. तसेच तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता वाढतात. तसेच जर आपल्याला गणपती बाप्पांची अखंड कृपा प्राप्त करायची असेल तर आवर्जून गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे. कारण गणपतीला मोदक आवडतात हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्यामागे सुद्धा अगदी एक छोटीशी कथा आहे. एकदा युद्धात गणपतींचा दात तुटल्यामुळे त्यांना काहीच खाणं शक्य नव्हतं. त्यानंतर माता पार्वतीने त्यांच्यासाठी मोदक बनवले. तेव्हापासून गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जातं की बाप्पांना मोदक अर्पण केल्याने व्यक्तीवर गणपतीची विशेष कृपा, आशीर्वाद प्राप्त होतात. पुढचा नैवेद्य म्हणजे केळीचा. प्रत्येक देवी देवतांच्या पूजेमध्ये केळीचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण केला जातो. तसेच गणपतीला सुद्धा केळी अतिशय प्रिय आहेत आणि जर आपण गणपती बाप्पांना केळी अर्पण केली तर त्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हवं असेल, आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहिली पाहिजे, पैशाला पैसा लागून तुमच्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून आपल्याला नारळाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना अर्पण करायचं. म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांना एक नारळ हा अर्पण करायचा. नारळ जो आपण अर्पण करणार आहे त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे, कारण नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. नारळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या देवतांचा निवास होत असतो. जेव्हा श्रीहरी विष्णू ह्या भूतलावर आले होते तेव्हा ते त्यांच्यासोबत नारळाचं झाड, त्याचबरोबर कामधेनू गाई आणि माता लक्ष्मीला घेऊन आले होते. त्यामुळेच या झाडाच्या फळाला अतिशय महत्त्व किंवा नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे श्रीफळ सर्व देवांना अतिशय प्रिय आहे. नारळ हा गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. जर आपण गणपती बाप्पांना नारळ अर्पण केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा होत असतो. तसेच जेव्हा आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत असतो त्यावेळेस आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्याचा
जप हा करायचा आहे। जसं की तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः अशा रीतीने तुम्ही जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जप हा करायचा आहे। जप करता करता जेव्हा आपण नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवतो तर असा नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पा लवकर स्वीकार करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही संधी प्राप्त होईल। तुमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य अगदी तुम्ही तुमच्या घरच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर सुद्धा दाखवू शकतात। अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे गणपती बाप्पांची, पण तुम्ही केली तर तुमच्यावर गणपती बाप्पांची भरभरून अशी कृपा होणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।